माझ्या त्या खोलीवर मी गण्यादादाला देत होते 700 रुपये भाडं आणि महिन्याला इन्कम होत होता माझा 7,000. काही दिवसांनी एकाने मला विचारलं की तू ही खोलीत नाही थांबलीस, आणि आम्ही दोघांनी गप्पा मारल्या, तर तुला काही प्रॉब्लेम आहे का? तुला 500च्या जागी 1000 रुपये देतो. मी म्हटलं माझं काही ऑब्जेक्शन नाही. मग 1000 रुपये घेतले, मी बाहेर गेले. नंतर तासाभराने जेव्हा परत आले त्यावेळेला मला कळलं की या खोलीत गेम झाली होती. वस्तू विखरलेल्या होत्या, जाताना ती कपडे सावरत चाललेली होती. कारण झोपडपट्टीत जायला यायला रस्ता एकच असतो ना. तिथं मला कल्पना सुचली. मग मी थोडंसं जरा माझ्या एका ओळखीच्या मित्राला बोलवून घेतलं, त्याकडनं थोडं कॅमेराचं ज्ञान घेतलं आणि माझ्या खोलीत दोन्ही साईडला 2 बटन कॅमेरे लावून घेतले. आणि तसंच एक छोटं हे मशीन तयार करून घेतलं की त्याच्यात सगळं सेव्ह होत जाईल. एवढ्या सगळ्या घटनेपर्यंत मी FYला आले होते आणि माझं गण्यादादाचं व्यवस्थित झालेलं होतं. त्याला भाडं वाढवत मी 1000 रुपयेपर्यंत करून दिलेलं होतं. मी एकमेव मुलगी अशी होती की त्याला महिन्याच्या महिन्याला 1000 रुपये देत होते. कधी त्याला उधारी ठेवली नाही, कधी त्रास दिला नाही. उलट एकदा गण्यादादाला दारू गाळताना पोलिसांनी पकडलेला असताना मी जाऊन त्याला सोडून आणलेलं होतं की माझा दादा आहे, मोठा भाऊ आहे, घरात कोणीच नाही आहे, तुम्ही सोडा, हातपाय धुवून येते करून. तसं नाटक मी बरोबर करत सोडून आणलेलं होतं. त्यामुळं गण्यादादा तर जास्तच प्रेमात. बरं, ही मुलगी तशी त्यातली नाही म्हणून मला अख्ख्या त्या गँगचं संरक्षण असायचं. म्हणून अख्ख्या कॉलेजमध्ये कुणी मला कधी प्रपोज करायचा प्रयत्न केला नाही. इवन एखादा मुलगा माझ्याशी बोलायला जर आला तर ते गण्यादादाची 2-4 माणसं येऊन त्याची डिटेल चौकशी करायची आणि त्याला सांगायची की गण्यादादाची बहीण आहे, नीट राहायचं. मैत्रीत तर मैत्रीपर्यंतच ठेवायचं, जास्त पुढं गेला तर संपशील. आम्हाला काय कोथळा काढायला वेळ लागत नाही. त्यामुळे मला कॉलेजमध्ये मित्र अनेक भेटले. कोणीही माझ्या हमसफर बनण्यासारखा झाला नाही, कोणी मला प्रपोज करायचं डेअरिंग केलं नाही. पण मीनवाईलमध्ये जे माझ्याकडं हे गोळा होत होते त्या सगळ्या क्लिप्स मी एक करून त्या क्लिप्सच्या पुढं जोडीचं नाव असं लिहून मी माझी डायरी तयार करून ठेवलेली होती. SYमध्ये मी परीक्षा फी भरायच्या आसपास सगळ्यांना गोळा केलं. म्हणजे एकेकाला जाऊन भेटले आणि प्रत्येकाला सांगितलं, बाबा असं असं आहे, तू काय मला मदत करू शकतो सांग, ना तर हीच क्लिप मी आईबाबांना तुझ्या देते आणि त्यांच्याकडनं काही मदत घेता येते का बघते. मुलींनी सगळ्यांनी ठरवून मला 200-400 400-500 असे रुपये ठरवून घेतले. त्याप्रमाणे ते मला कॅश द्यायला लागले. माझं उत्पन्न महिन्याला जे काय 10-15 हजार रुपये चालू झालं, त्या उत्पन्नातनं मी पुढचं शिक्षण घेत गेले. मग ते ब्युटिशियनचा कोर्स केला, हे केलं. LLBकडे वळल्यानंतर माझ्या लक्षात आलं की आपल्याला आपलं हे जे उत्पन्न आज ना उद्या कोणीतरी विचारेल, ते दाखवायला पाहिजे ना. मग मी वेगवेगळ्या धंद्यात पार्टनरशिप करायला सुरुवात केली. तुमच्या चौकीच्या समोर डाव्या हाताला वळल्यानंतर खालती एक वडापावची टपरी आहे बघा, तिथं माझी 15% पार्टनरशिप आहे. पटवर्धन हदळलेच काय? हो, गुलमोहर हॉटेल 3 स्टार आहे, तिथं माझी 5% पार्टनरशिप आहे. हा प्रीतम दर महिन्याला 3000 रुपये देतोच. मला गंमत सांगू का, ह्याच्या व्हिडिओमध्ये असलेली मुलगी काजलच आहे, पण तिचा चेहरा दिसत नाही. यांनी लग्नाच्या आधी कुठं काय गुण उधळलेत मला माहिती आहेत, पण मला ते सांगायचे नाही आहेत. तुम्हाला माझ्या गोष्टीत इंटरेस्ट वाटला, ती ऐकायची होती म्हणून मी तुम्हाला इथं बोलवलं. त्याप्रमाणे मी हे करायला सुरुवात केली. आज माझी 23 बिझनेसमध्ये पार्टनरशिप आहे, 5-10% 4 लाख रुपये पर मंथ माझं उत्पन्न आहे, 4 ते 5 लाख रुपये.
त्याच्यावर मी प्रामाणिकपणे टॅक्स भरते. पुढच्या वर्षी वकील होईन. कुठल्या तरी चांगल्या लॉयरशी अटॅचमेंट घेऊन त्याचे सनदीवर सही घेतली की माझी मी प्रॅक्टिस करायला मोकळी झाली. बाय द वे पटवर्धन, तू मला बोलताना बोलला होता की 3 पिक्चरवर मी पित नाही. आत्ता तुझा 3रा चालू आहे. जेवणाचं सांगायचं असेल तर सांग. आणि एक लक्षात घे, 11वी ते FY तर माझ्याकडं उत्पन्न त्या खोलीच्या ह्याचे 400, 500, 100, 200 असे मिळायचं तेवढंच होतं. ते काय टॅक्सेबल होऊ शकत नाही, त्याच्यात तू काय पकडू शकत नाही. SY नंतर जे काय घेतलंय ना ते मी बँकेत ट्रान्सफर करून घेतलेलं आहे. आणि ज्यांनी मला आज देखील यांनी 3,000 रुपये पाठवले की माझं एक छापील लेटर त्याला जातं की प्रिय मित्र, अनाथाश्रमातून बाहेर पडल्यानंतर कळत्या वयापासून आजपर्यंत दरमहा तू या रकमेचे 500 पासून आज या महिन्यात तू 3,000 रुपयाची मदत मला केलेली आहेस, त्याबद्दल तुझे मनापूर्वक धन्यवाद. मग कोणाला 500ची जाते, कोणाला 5,000ची जाते, पण ज्याला त्याला ते पत्र जातं आणि त्या पत्राची ओसी माझ्याकडं असते. आणि ते उत्पन्न सगळ्या व्यावसायिक उत्पन्नामध्ये गणलं जात नाही. त्या उत्पन्नावर मला टॅक्स भरणं शक्य नाही कारण ती चॅरिटी आहे. पण बाकी माझं जे व्यावसायिक उत्पन्न त्या उत्पन्नावर मी टॅक्स भरते. बाय द वे, हे जे सगळं उत्पन्न येतं या उत्पन्नामधनं त्याच ज्या झोपडपट्टीतनं माझं करिअर सुरू झालं त्या झोपडपट्टीतल्या सगळ्या मुलांची शिक्षणं आणि मुलींच्या लग्नाकरता प्रत्येकी 25,000 आणि साडीचोळी ही दिली जाते. आता माझी कुठली NGO नाही किंवा मी कुठली दानशूर व्यक्ती नाही, पण आपण आपल्या समाजाचं ऋण फेडायचं असतं. या समाजात जन्म. आणि एक लक्षात घे, प्रायव्हसी ही प्रत्येकाला हवी असते. प्रत्येकजण आपल्या घरात देखील एकटा असतो आणि त्यावेळेला त्यालाही असं वाटत असतं की एक 4 शब्द बोलण्याकरता एखादा मित्र, आत्ता काय करतोय रे तू, आत्ता तू इथं बसून जी दारू पितोयस ना ती तुझ्या डोक्यातली प्रायव्हसी तुला मिळतीये म्हणून तू शांतपणे एन्जॉय करतोयस. मीही तेच करायचे. आता काही एन्जॉयमेंटमध्ये शारीरिक गरजही लोक पूर्ण करून घेतात आणि त्यांना ती प्रायव्हसी सफल वाटते, तर ते त्यांचा प्रश्न आहे. मी त्याच्यात काही आडवी येणारी नव्हते किंवा हेही करणार नव्हते. बरं, आता राहिला प्रश्न मी ब्लॅकमेल केलं का, तर मी कोणालाही ब्लॅकमेल केलं नाही. सुरुवातीला फक्त मी 1-2 सांगितलं की बा हे व्हिडिओ तुमचा असा हे झालेला आहे, काय करायचं, तुम्ही मला आर्थिक मदत करता का, मी आईबाबांना तुमच्या आर्थिक मदत मागू. पण ती मदत मागितली आणि ते देखील त्यांना मी सांगितलं मला कॅश नका देऊ, माझी जाऊन फी भरा, मला एवढी पुस्तकं लागतात ती पुस्तकं आणून द्या, माझं कॅन्टीनचं बिल भरा, माझे मेसचे पैसे भरा. रोखीत तर सुरुवातीला मी काही लफडा केलेला नाही. आणि जेव्हापासून रोख येतं तेव्हापासून जे आलेले पैसे ते कसे वाटलेले त्याचे माझ्याकडे हिशोब टोटल आहे. चॅरिटी बिगेन्स ॲट होम म्हणतात ना, तसं आहे. पटवर्धन हसले. गुड, चल जेवायला जाऊ. टेन्शन नको घेऊ, जेवणही इथंच येत आहे. बाय द वे, तुला वॉशरूममध्ये जायचं असेल ना तर जा, कारण ते काय आहे, तो नुसतं तुझा हे मोबाईलची बॅटरी खलास होतीये. या खोलीत जॅमर लावलेला आहे, कुठलंही रेकॉर्डिंग किंवा काही होणार नाहीये. तू शेअर असशील तर मी 1.25 शेअर आहे. ओके, पलीकडं वॉशरूम जाऊन ये, मी जेवणाची ताटं लावते. बाय.